एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि खूप दिवस झाले मी ब्लॉग बनवला नव्हता, तर आज मी म्हटलं की घरीच आहे. ॲक्च्युली मी थोडेसे कामामध्ये बिझी आहे, त्यामुळे ना मला जास्त ब्लॉग्स बनवायला जमत नाही आहे बाहेर जाऊन, कारण की त्यामध्येच गुंतलेली आहे सध्या. तर कुठे बाहेर फिरायला जाणंही होत नाही आहे. तर आज घरातच होते आणि खूप जणांचे कमेंट्स येतात की दी स्किन केअर वगैरे वगैरे आम्हाला दाखवा, आम्हाला आवडेल बघायला. तर मग मी म्हटलं की चला आपण जो फेस मास्क लावतो, मी आता लावणारच होते, म्हटलं चला ब्लॉगच बनवूया, म्हणजे तुम्हालाही मला शेअर करता येईल. तुम्ही माझ्या स्किनवर बघू शकता, मी काहीच लावलेलं नाही आहे, जस्ट माझा फेस वॉश केलेला आहे. आणि आता तो फेस मास्क लावूया. तर तुम्ही पाहू शकता माझी स्किन. मला हे जे डाग आहेत त्याच्यावर जाऊ नका, कारण की मला भाजलेले आहेत, ते काही केलं तरी जाणार नाही आहेत. सर्जरी नंतरही ते असे आहेत. सो आता मी जो मास्क बनवते त्याने माझ्या चेहऱ्यावर एवढासा ग्लो आलेला आहे, तर तो तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते, कारण की तुमच्याही चेहऱ्यावर तसा ग्लो यावा. सो गाईज, हा व्लॉग मी माझ्या मम्मी आणि प्रियासोबत शेअर, म्हणजे तिघी आम्ही मिळून बनवणार आहे, कारण की मी एकटीच मास्क नाही लावत. मी जर मास्क बनवला किंवा प्रियाने बनवला किंवा मम्मीने बनवला तर तो आमच्या घरात सगळ्यांना लागतो, इवन आमच्या दादाला सुद्धा. तर दादा तर काय आता घरी नाही आहे, तो शॉपवरती आहे. तर चला बघूया आपण त्या मास्कमध्ये, फेस मास्कमध्ये काय काय आपण टाकतो. आणि तुम्हालाही नक्की आवडेल, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, कारण की हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी काय कोणाचं प्रमोशन वगैरे नाही करत आहे. सो गाईज, लेट्स सी. तर आपल्याला जो फेस मास्क बनवायचा आहे त्यासाठी कुठे बाहेर जायची गरज नाही आहे, आपल्या घरातच सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. तर मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली प्रियाला कामाला लावलं आहे, हे बघा, प्रियाला कामाला लावलेलं आहे. फेस मास्क बनवणार आहे प्रिया, मी नाही, तुम्ही बनवणार आहे. हा, म्हणजे मी सांगणार आहे, बनवायला हेल्प प्रिया करणार आहे. आज खूप दिवसातून सोबत ब्लॉग बनवतोय आणि याच्या पुढे आमच्या दोघींचे ब्लॉग्स येणार आहेत, ते तुम्हाला कळेलच नंतर. तर आता आपण घेतलेलं आहे इथे दूध, म्हणजे घराचे आपलं दूध असतं ते, आणि ह्या विटॅमिन ईच्या कॅप्सूल. ह्या खूप गरजेच्या आहेत ह्या स्किनसाठी, हेअरसाठी खूप छान आहेत. त्यापेक्षा विटॅमिन ई तुम्ही खाल्लंच तर अजून चांगलं आहे. विटॅमिन ई म्हणजे ह्या कॅप्सूल खाऊ नका, विटॅमिन ई बऱ्याचशा गोष्टींमध्ये आहे आपल्या. सो आता प्रियाला सांगितलं आहे, हे आहे राईस फ्लॉर, म्हणजेच तांदळाचं पीठ. सगळ्यात उत्तम जे काही रेमेडी असेल ना, तर हे तांदळाचं पीठ आहे. कोरियन स्किन केअरमध्ये सगळ्यात जास्त यूज होणारी गोष्ट म्हणजे राईस फ्लॉर. तर आता फर्स्ट 2 चम्मच हे राईस फ्लॉर टाक त्यामध्ये. मग दूध टाक, एकदम पातळही नकोय आणि एकदम घट्टही नकोय, मग त्यानुसार टाक. ते छान मिक्स करून घ्यायचंय. तर गाईज, मी जान्हवी कपूरचंही सध्या खूपच ते फेस मास्क व्हायरल होत चाललंय, तर ते सुद्धा मी ट्राय करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी आपण हे ट्राय करूया, जे की मी स्वतः ट्राय केलेलं आहे आणि मी स्वतः लावते हे फेस मास्क. तर क्वांटिटी तुम्ही बघून घ्या, तुमच्या हिशोबाने ती करा, कारण की मला एकदम परफेक्ट सांगता नाही येणार की नक्की किती काय. थोडं अजून देतात. तांदळाच्या पिठाला जास्तच क्वांटिटी लागते आणि हे आम्ही जरा जास्त बनवतोय, कारण की आम्हाला तिघींना लावायचं आहे. तर तुमच्या हिशोबाने जास्तही राईस फ्लॉर वाया घालवू नका. तुमचा अर्धा 1 चम्मचमध्ये होऊन जाईल. आणि जर जास्त राहिलंच तर ते तुम्ही हातापायालाही लावू शकता, त्याने टॅनिंग पण निघून जाते. ओके, या ठीक आहे. तर त्यामध्ये आपल्याला शेवटला विटॅमिन ईची कॅप्सूल टाकायची. आय थिंक 2 इनफ होते. 2च छान मिक्स करून घ्या. रेडी आता. तर रेडी झालेला आहे. आता लावायचा उशीर आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कळाला असेल की आपला कोणता असणार आहे. जान्हवी कपूरचे DIY मास्कचा वॉटेवर. जास्त बनवत नाही आहे स्किन केअर वगैरे, मला जास्त शूट करायची सवय नाही आहे. बट आता तुम्ही खूपच
डिमांड केला तर म्हटलं चला करूया. तर मम्मी आहे थोडीशी बिझी, तर बघूया आता कसा रिझल्ट येतो. तुम्ही आता स्किन पाहू शकता. ही मी फेस वॉश केलेला आहे. प्रिया तू पण केला आहे फेस वॉश? नाही, फक्त तोंड धुतले, साधा फेस वॉश नाही केला. तर एकदा आम्ही पाणी मारून घेतो आणि मग ते लावा. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीम घ्या आणि स्टीम घेतल्यानंतर हे लावा. खूपच त्याचे इफेक्टिव्ह रिझल्ट्स आहेत जे की मी स्वतः अनुभवलेले आहेत आणि आता कळेलच तुम्हाला आमच्या स्किनमध्ये. तर बघा आमची स्किन आणि असं दिसतोय. तर आपण बघूया नंतर कसं फरक पडतोय. सी गाईज, कंजूसी करू नका, पूर्ण फेसला लागेल असं लावा. आता मी हे हातानेच लावलेलं आहे, तुम्ही सुद्धा हातानेच लावू शकता. केस बांधायचे विसरले मी या ब्लॉगच्या चक्करमध्ये. बोलू का? मम्मीला बेडमध्ये आम्ही बंद केलं आणि ती आता दरवाजा वाजवते. मम्मी थांब. असा एक लेयर पूर्ण लागला पाहिजे. मम्मी दरवाजा वाजवून गेली. तर आता आम्ही भूत दिसणार आहे. ओके डन. आता माझं झालेलं आहे आणि प्रियाची वेळ आहे. हे मम्मी जर रिझल्ट नाही ना आला प्रिया मला शिव्या घालणार आहे. पण हे काय याच्यात नाही यायचं एवढं पडतं. फर्स्ट टाइम करत आहे, सो फर्स्ट रिझल्ट मध्ये एवढाही येणार नाही कारण की तूप खाल्ल्याने लगेच रूप येत नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. या सो लेट्स ट्राय. पण लगेच कळून जातं. 15 ते 20 मिनिट ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं. 15 ते 20 मिनिटांनंतरच. अरे मी ब्लॉग्स बनवत नाही तर माझी जीभ अडखळायला लागली, बोलता येईना झालंय नीट. बरोबर झालं ना, पातळ झालं नाही परफेक्ट. दादा पाहिजे होता घरी. सगळ्यांच्या आधी बसला असता आपल्या समोर. मला लावा म्हणून. मम्मी कर ना. मम्मी म्हटली असं भूत बनवून मला ब्लॉगमध्ये घेऊ नको, माझं तसंच मला लावून दे, फक्त मला ब्लॉगमध्ये घेऊ नको. तर ठीक आहे. तर गाईज हे बघा 5:36 झालेले आहेत, म्हणजे 5 मिनिट झालेत मला लावून. तर आता आपल्याला हे 20 मिनिट्सने रिमूव्ह करायचं आहे. तुला लावायचं दादा का? दादा तुला एक काळा झालाय. अरे टॅन निघून जाईल. वेडा मला एका याच्यातच गोरं व्हायचे. दादा म्हणतोय गोल्या उठला, आमचा गोलू उठला तर टेन्शन मध्ये यायचं. तिघींनी पण लावलं, त्याला झोपी लावलंय पहिलं आणि मग आम्ही हे कांड केलंय. आणि जर मम्मीला जर दाखवलं ना तर तुम्ही मम्मीला जर दाखवलं ना तर तुम्हीच घाबरून जाल. मम्मी इकडे बघ ना. तर हे बघा 15 ते 20 मिनिटांनंतर हे प्रॉपर सुकलेलं आहे आणि तसंही आमच्या घरी पाहुणे येणार आहेत तर ते पटकन धुवून टाकावंच लागणार आहे. पण ठीक आहे, आपला टाईम झालेला आहे. तर चला आपण आता हे वॉश करून घेऊया आणि रिझल्ट्स बघूया. तर वॉश करताना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. पहिलं फेसवरती पाणी मारायचं आहे, ते ओलं करायचं आहे आणि मग नंतर आपण स्क्रब कसं करतो तसं आपल्या चेहऱ्यावरचं पूर्ण ते स्क्रब करून काढायचं आहे आणि मग नंतर ते एकदा सगळं
वेट झालं म्हणजेच ओलं झालं पाण्याने तर ते आपोआप व्यवस्थित निघेन. एकदम असं जोरात घासायचं नाही आहे, एकदम हळूवार एकदम अलगद हाताने ते वरच्यावर काढून घ्यायचं आहे. आणि रिझल्ट्स तुम्ही पाहू शकता. म्हणजे ते विषय असा झाला आहे की मी जेव्हा घरात एकदम लाईट येत होती म्हणजे 5:30चा टाईम होता तेव्हा मी ते फर्स्ट टेक घेतला होता आणि हा आता थोडा अंधार पडत आला म्हणजे प्रॉपर लाईट नव्हती पण स्टील तुम्ही पाहू शकता रिझल्ट्स. एकदम असा ग्लो आलेला आहे आणि इन्स्टंट ग्लो येतो याने. आणि चेहऱ्यावरचे जे काही ॲक्ने असतील, ज्याने डाग पडलेले असतील, काळवंटलेला असेल तुमचा चेहरा, टॅनिंग असेल खूप, तर तुम्ही हा मास्क नक्की यूज करा. खूप युजफुल आहे. तर याने माझे तर पिंपल बऱ्यापैकी गेलेले आहेत. जो डलनेस असतो आपल्या स्किनचा तो तर पूर्णपणे निघून जातो. सो आय जस्ट लव दिस मास्क. आणि आता प्रियाची वेळ आहे. माझं ठीक आहे, मी याआधी भरपूर वेळा यूज केलेला आहे आणि माझा पर्सनली फेवरेट आहे, पण प्रियाला मी फर्स्ट टाईम सजेस्ट केला आहे. सो कसं आपल्याला पहिला रिझल्ट आला तर आपण पुढच्याला सजेस्ट करतो तेव्हा काही नाही वाटत, पण जेव्हा आपणच फर्स्ट टाईम करतो तर आपण तर पुढच्याला सजेस्ट नाही केलं पाहिजे. आपल्याला जर एक्सपिरियन्स असेल तरच आपण सजेस्ट केलेलं बरं असतं. तर आता बघूया प्रियाला आवडतं आहे की नाही. तिला आवडलं तर ती माझ्यापेक्षाही जास्त स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घेईल, कारण की ती केसांचीसुद्धा खूप काळजी घेते आणि जे की मला बिलकुल जमत नाही. आणि मी खूपच म्हणतात ना आळशी आहे या गोष्टीत. मी स्वतःचे केस कधीच जपले नाही आहेत आणि असं नको व्हायला की ते एवढे छान केस मी एक दिवस टकली होऊन बसेल. लेट्स सी. पण खरंच काळजी घ्या, कारण की केस आणि आपली स्किन हे दोन चांगलं असेल तर आपलं सौंदर्य अजून टिकून राहतं. सो आता बघूया प्रियाचा काय एक्सपिरियन्स आहे. खरंच खरं वाटतं बरं का. मग कोणाची आयडिया होती तुमची सक्सेसफुल ठरली. डॅम ड्यूई. मम्मीने गंमतच केली आज. तुम्ही हे बघू शकता माझ्या स्किनवरती असं एकदम नाही का ग्लो येण्यापेक्षा एक तर असं ब्लश नॅचरल. हे बघा काहीच लावलेलं नाही तर कोणतरी म्हणेल की तुम्ही ॲड केलं म्हणजे काय म्हणतात ना नंतर काहीतरी लावून वगैरे क्लिप ॲड केली असते, तर असं काही नाही आहे. नॅचरल. तर चेहरा धुतलाय ना आलो, काहीच नाही केलं. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा इफेक्ट जाणवतील. असा होता आजचा ब्लॉग. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मम्मीचं चालूच राहणार आहे, मम्मीला इग्नोर करा. आता मम्मी पण फेस वॉश करून येणार आहे. तिला घेणार नाही आहे मी, कारण की ती मला शिव्या घालणार आहे, कारण की एवढी हसली आहे ना मी तिच्यावर आज. सो गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. या ब्लॉगला खूप 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 प्रेम द्या आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कमेंटमधून नक्की कळवा की तुमचे रिझल्ट्स कसे होते. एका रिझल्टमध्ये म्हणजे एका ट्रायमध्ये होणार नाही आहे, तर आठवड्यातून 3 वेळा तरी नक्की करा. तुम्हाला खरंच रिझल्ट्स जाणवतील. आमचे ते रिझल्ट तुम्ही पाहू शकता. खूप छान आलेत रिझल्ट. मला दिसत असेल की रिझल्ट खरं. माझी पर्सनली खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे, सगळ्यांना माहिती आहे. मला आंब्याची एक खाप जरी खाल्ली ना आंबा तर माझे बघा हे हाल होतं, पिंपल्स. आणि माझी खूप ऑइली स्किन आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर जर मी ते यूज करते तर तुमच्या ऑल स्किन टाईपसाठी हे सुटेबल आहे. सो नक्की ट्राय करा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता आमच्या घरी पाहुणे येणार आहेत म्हणून पटपट धुतलं, नाही तर अजून थोडा वेळ ठेवला असतं तर अजून रिझल्ट जाणवले असते. सो तुमच्या घरी काही लग्न वगैरे असेल आणि अर्जंट तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर हे मस्ट ट्राय. आणि अजून एक माझ्याकडे आहे रेमेडी, ते मी शेअर करेल तुमच्यासोबत. तर हा ब्लॉग माझा व्यवस्थित चालला ना की चला बाबा जास्त व्हायरल गेला ना तर मी नक्की याची सिरीज चालू करेल. सो भेटूया गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लव यू सो मच. बाय. आणि नक्की ट्राय करा. हां नक्की ट्राय करा.